प्रेक्षकांनो, आज बरेच सीन दाखवलेत प्रेमाची गोष्टमध्ये, एकात एक आहे, कन्फ्युजन आहे, पण मी तुम्हाला सांगायचा व्यवस्थित प्रयत्न करते. तर सुरुवातीला आपण बघतोय मुक्ताने छान मोदक केले. तिच्या बाबाला विचारतीये, ए बाबा आईसारखे झालेत का, बघ ना जरा मोदक तू. तिचे बाबा म्हणतात झाले नाहीत ग, अगं आईसारख्या कळ्या करायला नाही जमल्या तुला. मुक्ता म्हणते बाबा मला वाटलंच, पण असं वाटलं तुला विचारूयात. तिचे बाबा म्हणतात तुझी आई कुठे गेली आहे ग सकाळी सकाळी. मुक्ता म्हणते अरे मिहिकाला करंज्या आवडतात ना, म्हणून नारळ घ्यायला गेली आहे, ती कमी पडत होता ना आणि ती स्वतःच गेली आहे घ्यायला. आता इकडे मिहिका मॉर्निंग वॉकला आलेली असते आणि अचानक तिच्या बॉयफ्रेंडला समोर बघून दचकते. मिहिर म्हणतो तू काय घाबरतीयेस, मीच तुला घाबरलो माहितीये तुला. आणि दोघांमध्ये जर असा प्रेमळ संवाद आणि वाद दाखवलाय. तर आता मिहिका म्हणत असते किती उशीर केलास रे मिहिर, केव्हाची वाट बघते मी तुझी. मिहिर म्हणतो अगं काम होतं ग मला, चल आपण शहाळं पिऊयात प्रेमाने. तो तिला गोडगोड बोलून शहाळं पाजतोय, कारण ती नाराज झालेली असते ना म्हणून. दोघं जण शहाळं पिणार तेवढ्यातच या मिहिरला सागरचा फोन येतो, म्हणजे त्याच्या भावाचा. तो लगेच तो फोन अटेंड करतोय आणि म्हणतोय हां बोल दादूस, मी पोहोचतो हां. आता त्याने फोन अटेंड केलाय म्हणून मिहिका चिडते आणि म्हणते तुझ्या दादूसचा फोन होता ना, तुला एवढंच वाटतं तर तुझ्या दादूसशी का लग्न करत नाहीस रे. उठता बसता दादूस दादूस दादूस, कंटाळा आलाय मला, तू त्याच्याशीच लग्न कर ना. तेव्हा मिहिर म्हणतो असं का बोलतेस ग, अगं माझा दादूस खूप चांगला आहे माहिती आहे, आणि माझ्यासाठी तर तो देव माणूस आहे. तो कसा आहे ना ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे, त्याने माझ्यासाठी खूप काही केलंय ग. आता इकडे प्रेक्षकांनो सागर निघालेला असतो ऑफिसला. इंद्राताई त्याला म्हणतायत अरे बाबा लवकर ये संध्याकाळी. सागर म्हणतो अगं आई तुझा डान्स परफॉर्मन्स आहे ना तुझ्या पार्टनर बरोबर, माहिती आहे मला, पण मला ना खूप कामं आहेत, त्यामुळे जरा उशीर होऊ शकतो आणि ते महत्त्वाचं आहे. संध्याकाळी मला एका मीटिंगमध्ये पण जायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे या सगळ्यापेक्षा. तेव्हा इंद्राताई म्हणतात हो रे बाबा, पण आज तुझा पार्टनर तुला बघायला येणार आहे. मी तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे रे सागर, खूप सुंदर मुलगी आहे. आणि इथे ना प्रेक्षकांनो जसं जसं इंद्राताई वर्णन करताय तसं तसं सागरला त्याच्या पहिल्या बायकोचा म्हणजे झालेला कार्यक्रम, म्हणजे त्याचा पहिला कार्यक्रम झालेला आठवलं आहे, असं दाखवलं आहे. तर सागर तेव्हा खूपच असा भोळसट होता आणि त्याची बायको म्हणजे तिचं नाव होतं सानिका, ती आहे आपली शेवंताबाई, ती म्हणजे अपूर्वा नेमळेकर, आणि ह्या मालिकेत त्यांचं नाव आहे सानिका. तर सागरला सानिकाचा आणि त्याचा पाहायचा कार्यक्रम आठवतोय आणि तिची आई सानिकाचं खूप कौतुक करत असते की तिने मिस कोळीवाडा, मिस वगैरे अशा बऱ्याच सौंदर्य स्पर्धा जिंकल्यात. आणि सागर पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलेला असतो. तिला त्या काळी खूप श्रीमंत मुलाशी लग्न करायचं होतं, पण बहुधा सागरशी लग्न ही त्यांचं ओळखीनं झालंय असं काहीतरी दाखवलंय. तर जसं जसं इंद्राताई त्या मुलीचं वर्णन करत असतात तसं तसं सागरला त्याची ही पहिली बायको आठवत असते की ती कोणाशीही बोलायची, म्हणजे पुरुषांशी, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. जे दाखवलं तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय. तर सागर हे सगळं ऐकून खूप डिस्टर्ब झालाय, पण इकडे मिहिर सागरबद्दल मिहिकाला सांगतोय की माझा दादूस ना खूप प्रेमळ आहे अगं, अगदी देवासारखा आहे माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी वाटेल ते करू शकतो, तो माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मिहिका त्याला प्रश्न विचारते, जर एकाच बोटीत तू, मी आणि तुझा दादूस असू आणि तुझा दादूस किंवा मी आमच्या दोघांपैकी कोणी बुडत असेल तर तू कोणाला वाचवशील रे मिहिर. तेव्हा मिहिर म्हणतो ऑफकोर्स माझ्या दादूसला वाचवेल. त्यावर मिहिका खूप चिडते अजून आणि म्हणते जा मेली तुझी मिहिका, तू वाचवलंस ना तुझ्या दादूसला, आता माझ्याशी बोलू नकोस. त्यावर मिहिर म्हणतो असं काय ग करतेस मिहिका, अगं मी माझ्या दादूसला जसं वाचू शकतो ना तसं मी तुझ्याशिवाय जगू सुद्धा शकत नाही. आणि तो एका क्षणामध्ये त्या मिहिकाचा राग शांत देखील करतो. म्हणजे हा मिहिर मिहिकासाठी काहीही करायला तयार आहे, त्याचं प्रेम खरं आहे हे त्यांना सांगायचा उद्देश आहे. पण आता नेमकं झालं असं की हे दोघं एकमेकांशी रोमॅन्टिक बोलत असताना नेमकं आपल्या माधवीताई तिथे गेल्यात आणि अशा नेमक्या वेळेवरच त्या कशा काय पोहोचतात हे मोठं कोडच आहे. आणि त्यांनी मिहिकाला ह्या अशा परिस्थितीत बघितलं आहे, म्हणजे त्या मिहिरला मिठी वगैरे मारताना त्यांनी बघितलं आहे, आणि ही गोष्ट मात्र त्यांना अजिबात पटलेली नाही आहे. ह्या जागी मुक्ता असती तर मात्र त्यांनी उड्या मारल्या असत्या असो, पण आता मात्र घरी आल्यावर त्या तमाशा करतात खूप. मिहिकाला अशा परिस्थितीत बघितल्यानंतर त्यांना असं वाटतंय की मिहिकाने त्यांचा विश्वासघात केला. तर इकडे हे मुक्ताचे बाबा गपचूप सारणाचा एक चमचा तोंडात घालताय आणि मग मुक्ताला म्हणतात काय ग मोजून मोदक केलेस का तू 21. तेव्हा मुक्ता म्हणते हो, म्हणून ह्यांनी सारण घातलंय तोंडात. तेवढ्यात या माधवीताई बडबड करत येतात, चोराने कितीही चोरी केली डोळे मिटून तरी दुसऱ्यांना दिसतं. आणि मुक्ताच्या बाबाला असं वाटतं माधवीताईंनी यांना सारण खाताना बघितलंय. असो, पण इथे जरा गंमत दाखवली आहे. पण माधवीताई प्रचंड चिडलेल्या असतात की हे सगळं चालणार नाही, मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे काय, आपल्याला दिसत नाही का. आता मुक्ता म्हणते बाबा आई अशी का बडबडतीये आणि तू का गप्प बसलाय, ही बाबा तू मोदक खाल्लास की काय.
तिचे बाबा काहीच बोलत नसतात. पण आता माधवी ताई जाम तापल्या आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सगळ्यांना की मिहिकाचं अफेअर सुरू आहे. मी बाहेर जाऊन बघते तर काय, मॅडम गार्डनमध्ये एका मुलाला मिठ्या मारत होत्या, ह्यासाठी इथे आली आहे का ही? अगं आपल्याला सांगितलं ना तिने की ती जॉबसाठी इथे आली आहे आणि हे सगळं करते का ती? इथे येऊन आपला विश्वासघात करते ती. नेमकं तेव्हा आणि माधवी ताई हे जे काय बोलत आहे ते सगळं मिहिकाने ऐकलं आहे. आता मिहिका तिथे स्वतःला एक्सप्लेन करायला जाते. मुक्ता म्हणत असते आई जरा शांत हो. पण माधवी ताई खूप संतापल्या आहेत की मी वंदूला काय उत्तर देऊ आणि ती मला ओरडेल ना की हे सगळं तू बघत होतीस का ताई थंडपणे. नाही 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 मला हा गोंधळ नकोच आहे आता मुक्ता. तेव्हा मिहिका तिथे समोर जाते आणि म्हणते अगं मावशी असं काही नाही आहे, हे बघ लफडं वगैरे नाही गं, अफेअर नाही आहे, माझं प्रेम आहे त्याच्यावर. आता ह्या म्हणतात अरे वा प्रेम वगैरे का, बरं झालं आलीस तू. नाही हे सगळं कधीपासून चालत होतं बाई, तुला इथे येऊन 4 दिवस झाले नाही आणि तुझं त्या मुलावर प्रेम जडलं का? नाही 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 आधीपासूनच चाललं होतं वाटतं हे, म्हणजे तू इथे येण्याचं नाटक केलंस तर. नाही 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 मला ना हे अजिबात पटलेलंच नाही आहे. आणि काय गं काय काय कोण आहे कोण तो, हां काय नावगाव काय आहे त्याचं? तेव्हा ही मिहिका काहीच बोलत नाही. ती म्हणते अगं मावशी माझं ऐकून तरी घे. पण त्या म्हणतात नाही नाही मला काही ऐकायचंच नाही आहे, तू आधी मला सांग काय नावगाव काय आहे त्याचं. तेव्हा ही सांगायला जाते मिहीर आणि पुढे काहीच बोलत नाही. त्या विचारतात आडनाव काय आहे, पण मिहिका शांत बसते आणि मग ह्यांच्या लक्षात येतं की तो आपल्यातला नाही आहे आणि म्हणून त्यांनी डोक्याला हात मारला आहे आणि म्हणतात बस एवढंच ऐकायचं राहिलं होतं. बाप रे आता वंदू हे सगळं कसं सहन करेल आणि काय गं काय कसा मी विश्वास ठेवू तुझ्यावर. तेव्हा मिहिका म्हणते अगं मावशी खरंच विश्वास ठेव, माझं प्रेम आहे गं त्याच्यावर. त्यावर या म्हणतात तुला न विश्वास हा शब्द उच्चारायची सुद्धा हिंमत करू नकोस तू मिहिका. अगं तुझ्या आईने डोळे झाकून तुला इथे पाठवलं ना माझ्याकडे, त्याला विश्वास म्हणतात. मी भोळसटपणे तुझ्यावर विश्वास ठेवला ना त्याला विश्वास म्हणतात. विश्वास म्हणे नाही 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 मला हे सगळं चालणार नाही आहे, मी हे सगळं खपवूनच घेणार नाही आहे, तुझ्या आईलाही चालणार नाही. तू आधी ना तुझी बॅग भर आणि जा बाबा तुझ्या घरी, मला हा गोंधळ नकोच आहे. हे बोलल्यानंतर मुक्तालाही आवडलेलं नाही आहे, तिच्या बाबालाही आवडलं नाही आहे आणि मिहिका तर खूपच हर्ट झाली आहे आणि ती काही न बोलता तिथून निघून गेली आहे. आता मुक्ता पण तिच्या पाठीपाठी जातेच. मिहिका तिची बॅग भरायला लागते. उद्या कशाला, मी आजच निघून जाते असं म्हणून ती बॅग भरत असते आणि मनाशीच बडबड करत असते आई तशीच आहे, मावशी पण तशीच आहे, कोणाला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, आपलं आपलं म्हणजे काय, आपलं माणूस ते आपलंच असतं ना. आता ती रागराग ती बॅग पॅक करत असते तेव्हा ती चैन काही तिच्याकडनं लागत नाही बॅगची. मुक्ता येते आणि ती चैन लावते. मिहिका तिच्याकडे बघतच राहते. ती म्हणते ताई. तेव्हा मुक्ता म्हणते अगं लागली की बॅगची चैन, पण मला सांग तुझ्यासाठी करंजा करणार होते मी, तर कुठे पाठवू त्या करंजा? नाही घरी तर तू जाणार नसशीलच मला माहिती आहे, मग डब्बा कुठे पाठवू तुझ्यासाठी? आता मिहिका रडायला लागते. तेव्हा मुक्ता तिला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते ग वेडाबाई असं नाही करायचं. अगं स्टेशनवर तुझी छेड काढली म्हणून तू फाईट केलीस की नाही, मग आता तुझ्या प्रेमाची छेड काढली जाते तर आता सुद्धा फाईट कर ना. नको एवढी काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. तुझं प्रेम एवढं कमकुवत आहे का गं मिहिका? तेव्हा मिहिका म्हणते नाही गं ताई असं नाही आहे, पण आपलं आपलं म्हणजे नेमकं काय गं? तेव्हा तिला मुक्ता प्रेमाने समजवते तू काळजी करू नकोस, तू 10 मिनिटात तयार हो, छानसा ड्रेस घाल आणि रेडी होऊन खाली ये. आता बाहेर कसले तरी आवाज येत असतात. मुक्ता ते आवाज ऐकते आणि म्हणते तुला कळेलच थोड्या वेळात, तू फक्त लवकर तयार हो मिहिका आणि बाहेर ये. आता काय ते नेमकं मला पण कळलं नाही आहे प्रेक्षकांनो. मिहिकाला काहीतरी दाखवणार आहे कदाचित मुक्ता. पण आता इकडे सागरच्या घरी मात्र बघायचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे सागर हजर नाही आहे पण इंद्राताईंना त्या मुलीची क्लिप दाखवत आहे. ती भरतनाट्यम डान्सर आहे आणि इंद्राताई ते बघून खूप कौतुक करतात. अरे वा माझी सून कलाकार आहे, तर मला फार आवडली हं माझी होणारी सून. आता त्या बाई म्हणतात हो माझी मुलगी आहे सुंदर आणि हुशार. आता हे सगळं बघायचा कार्यक्रम सई तिथे बघत असते झोपाळ्यावर बसून. सागरचे वडील म्हणत असतात अरे वा माझ्या घरच्या लक्ष्मीला तिची होणारी सून आवडली आहे, मग सोसायटीच्या गणपतीला 2 किलो मोदक आणि पेढे वाटतो बघा. तेव्हा इंद्राताई खूप खुश होतात. पण ह्या बाई विचारतात पण तुमच्या सागरचं पहिलं लग्न का मोडलं हो? आता सई हे सगळं अतिशय निरखून ऐकत असते. इंद्राताई त्या बाईला उत्तर देतात की माझ्या सागरची पहिली बायको काय सांगू हो तुम्हाला, माझ्या सईला एकटी टाकून गेली, ती 1 नंबरची बेशरम बाई होती ती. आणि हा शब्द सईच्या डोक्यामध्ये अगदी पक्का बसलाय आणि तिचा चेहरा अचानक पडलाय. आता बाकी त्यांनी काय बोललंय ते काही आपल्याला ऐकवलं नाहीये. सई आता मुक्ताला भेटायला गेली आहे. मुक्ता तिला छान नादी लावत असते की मोदक असा भरायचा, मग त्याचं नाक बंद करायचं आणि मग तो सईच्या तोंडात घालायचा. सई गोड गोड मोदक खाणार पण तिचा काही मूड नसतो.
मुक्ता तिला विचारते, काय गं सई बाळा, काय झालं तुला? तेव्हा सई म्हणते, मुक्ता आंटी बेशरम म्हणजे काय गं? तेव्हा मुक्ताला जरा धक्काच बसतो. ती म्हणते, बाळा हा शब्द तू कुठे ऐकलास? तेव्हा सई म्हणते, माझी आजी आहे ना, ती माझ्या मम्माला बेशरम म्हणत होती, पण मला तर असं सांगितलं होतं की मम्मा माझी परी आहे, म्हणजे तिची आई खूप सुंदर आहे म्हणून तिला असं सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा सई म्हणते की बेशरम म्हणजे काय गं मुक्ता आंटी? बॅड वर्ड आहे का गं तो? तेव्हा मुक्ताला एक क्षण कळतच नाही की तिला उत्तर काय द्यावं, पण मुक्ता तिला सुरेख उत्तर देते, अगं बाळा असा काही शब्द नाही आहे आणि तुझी मम्मा आहे ना ती खरंच परी आहे. जगातल्या सगळ्या आया आपल्या मुलांसाठी पर्याच असतात, कारण मुलांच्या चेहऱ्यावर जर आनंद आला तर आईच्या हातात जादूची कांडी असते, म्हणून आई परी असते की नाही. आणि बाळा असं लक्षात नाही ठेवायचं, तुला कोणी काहीही सांगितलं तरी लक्षात ठेव, तुझी आई खूप चांगली आहे. मुक्ताने तिची समजूत काढली आहे खरी, पण मुक्ता आता विषय बदलते आणि म्हणते, अरे बाळा सई तू सोसायटीतला गणपती बघितला का? सई म्हणते, नाही ना अजून. मुक्ता म्हणते, मग आपण जाऊया संध्याकाळी तिथे आरतीला. आणि सई म्हणते, हो बोक्याला पण घेऊन जाऊया. मुक्ता सईला जवळ घेते आणि ही सई मग बोक्याशी खेळत बसते. मुक्ता विचार करते, आज सईने जे ऐकले ते अत्यंत अयोग्य आहे आणि हे सगळं हिच्या नापास बाबाच्या कानावर घालावं लागेल. पण मुक्ताला आठवतं की सागरला काही इंटरेस्ट नाही आहे मुक्ताकडनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्यात, पण आता काय करेल मुक्ता, ऐकवेल का सागरला? पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सागरला प्रेझेंटमध्ये त्याची बायको दिसली आणि तेही एका परपुरुषाबरोबर. त्यामुळे कदाचित सागर आणखीनच हर्ट होईल असं दाखवतील आणि नेमकं मुक्ता तिथे बोलायला जाईल. जसं बघायला गेलं तर मालिका छान आहे प्रेक्षकांनो आणि अगदी लॉंग लाईफ चालणारी आहे. आपण बघितलंच आहे हिंदी मालिका बऱ्याच काळ चालली आहे, पण आता हे दाखवत आहेत ते पण छान प्रेझेंट करतायत मराठीमध्ये. तर तुम्हाला ही मालिका आवडली असल्यास आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर या मालिकेचा डेली रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज प्रेक्षकांनो. धन्यवाद.